रात्री मी वडिलांच्या बाजूला झोपले होते. आई किचनमध्ये होती, डब्याची तयारी करत होती. खूप मोठा आवाज आला अचानक. कांद्याचा वास तर माझ्या इतक्या डोक्यात शिरला होता ना, कुठेही गेले कांद्याचा वास आला की मला अगदी नको व्हायचं. कारण की तीच दृश्य दिसायची ना समोर. तेच ते रिकामं घर, तेच ते विस्कटलेलं अंथरूण. नको वाटायचं मला. व्ह्यूज डाऊन गेले, डिप्रेशन आलं. म्हटलं रडत बसण्यात काही अर्थ नाही, आपण नवीन चॅनल सुरू करूया. जेमतेम फिजिकली तो संस्कृत क्लास अटेंड केला, पण मेंटली माझ्या मनामध्ये हेच होतं की आता घरी जाऊन काय दृश्य असेल. बाहेरून शांत दिसण्यासाठी आतून खूप लढावं लागतं. नमस्कार, मी एक यूट्यूबर आहे. मी समृद्धी किंवा वाव समृद्धी ही नावं जर तुम्ही ऐकली असतील तर त्यातली समृद्धी मीच आहे. या मंचावर उभं राहणाऱ्या व्यक्तींचा प्रवास प्रेरणादायी असतो. पहिले मला वाटलेलं की माझ्या आयुष्यात असं काय घडलंय ज्याच्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल, पण नंतर मला आठवली ती रामायणातली खारुताई. सेतू बांधण्यामध्ये तिने तिचा खारीचा वाटा उचलला होता. आज मी माझ्या आयुष्यातला माझा खारीचा वाटा तुमच्यासमोर ठेवतीये. तुम्हाला पहा त्याच्यामध्ये काही राम वाटतो का. इयत्ता 4थी पर्यंत माझं आयुष्य अगदी टवटवीत फुलासारखं होतं. तिथून पुढे ते थोडं कोमेजत गेलं. मला अजूनही ती पहाट आठवते, ती रात्र आठवते. त्या रात्रीपासून आयुष्यातला बेफिकीरपणा सगळा संपला आणि तिथून पुढे आयुष्यात सतत कशाची ना कशाची फिकीर चालू झाली. त्या रात्री मी वडिलांच्या बाजूला झोपले होते. आई किचनमध्ये होती, डब्याची तयारी करत होती. खूप मोठा आवाज आला अचानक. मी गाढ झोपेत होते आणि 360 अंशाचा असं मला वाटलं की मी गिरकी खाऊन उठले. तो जो मोठा आवाज झाला होता तो माझ्या वडिलांचा होता. मी बाजूला पाहिलं, ते विचित्र थरथरत होते. डोळे त्यांनी असे वरती फिरवलेले होते. हात पाय ताठ होते, हात पाय थरथरत होते. हात असे वरती छताच्या दिशेने घट्ट मुठी आवळलेल्या होत्या. जीभ चावली होती त्यांनी दाताखाली. रक्त आलं होतं, फेस आला होता. माझ्यासाठी, माझ्या बालमनासाठी तो पहिलाच प्रसंग होता इतका घाबरवणारा. मला तर काही कळतच नव्हतं काय झालंय. आई आली वडिलांचा आवाज ऐकून. तेवढ्यात नेमकी लाईट गेली. बॅटरीच्या प्रकाशात तिने पाहिलं तेव्हा तिला कळलं की वडिलांना फिट आली आहे. आणि तेव्हाच मलाही कळलं की या गोष्टीला फिट म्हणतात, म्हणजे मिरगी येणं ज्याला आपण म्हणतो ते. माझ्यासाठी खूप घाबरवणारं होतं. देवाच्या कृपेने तिला पटकन आठवलं की अशा केसेसमध्ये एक कांदा फोडून त्याचा वास द्यायचा असतो. तिने ते केलं. थोड्या वेळाने पप्पा शुद्धीवर आले. माझ्या बालमनाने पाहिलेला तो घाबरवणारा असा पहिलाच प्रसंग होता. त्याच्यानंतर पुढे 6 महिने एकदम व्यवस्थित गेले. वडिलांना काही फिट आली नाही आणि कधी येईल अशी आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि जे झालं होतं ते आम्ही विसरून पण गेलो होतो. पण एके रात्री अचानक पुन्हा सेम तशीच फिट आली. त्यानंतर मात्र मुंबईच्या डॉक्टरांचा वगैरे सल्ला घेतला गेला. तेव्हा कळलं की हृदयाची एक झडप तिचं कार्य व्यवस्थित न करू शकल्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो आणि म्हणून त्यांच्या मेंदूमध्ये गुठळी तयार होऊन त्यांना फिट येते. मग त्यांना एक गोळी चालू झाली रक्त पातळ होण्याची. पण अनफॉर्च्युनेटली टाईम टू टाईम कोणीही आठवण करू न देता, न चुकता स्वतःसाठी स्वतःच्या मर्जीने गोळी घेतील असे माझे वडील नव्हते. गोळ्या घेण्यामध्ये त्यांनी खूप हलगर्जीपणा केला. परिणामी हळूहळू फिट्सची फ्रिक्वेन्सी वाढली. एका रात्रीमध्ये त्यांना 2-3 फिट्स येऊ लागल्या. डॉक्टरकडे गेलो मुंबईला तेव्हा कळलं की त्यांची एन्जिओप्लास्टी करावी लागेल. त्याला सुद्धा वडील तयार नव्हते. घरच्यांनी समजावलं, माझ्या आईने नाना प्रकारे समजावलं, पण वडील काही तयार नव्हते. बरं ठीक आहे, एन्जिओप्लास्टी नाही तर किमान जी गोळी दिली आहे ती तरी चालू ठेवा. स्वतः घेत नाही आहे तर एकुलत्या एका मुलीच्या हातून तरी चालू ठेवा. म्हणून मी द्यायला लागले गोळी. पण वडील काय करायचे, इथे गोळी ठेवायचे आणि घेतली असं दाखवायचे आणि नंतर कुठेतरी आमच्या नकळत ती टाकून द्यायचे गॅलरी बाहेर वगैरे. हे असं वय असतं आपलं की 5वी म्हणजे काय, वयाचं 11वं-12वं वर्ष. हे वय असं असतं की जेव्हा आपण घट्ट मित्रमैत्रिणी बनवतो, नवीन गोष्टी एक्सप्लोअर करतो. पण मी हे सगळं वरवर करत होते. मनातल्या मनात माझ्यामध्ये ते जे माझं बालमन होतं ना, ते ह्या सगळ्या गोष्टींनी हळूहळू असं दडपत गेलं आणि भीतीने घर केलं माझ्या मनामध्ये. पहिले मी आईवडिलांच्या मध्ये झोपायचे. आपल्यामध्ये असतं ना मध्यमवर्गीय कुटुंबात की लेकरू आईवडिलांच्या मध्ये झोपतं. पण नंतर जसा वडिलांचा हा त्रास वाढला ना, तसं मी आईच्या बाजूला झोपणं सुरू केलं. हळूहळू माझी भीती इतकी वाढत गेली, कारण पप्पांच्या फिट्सची फ्रिक्वेन्सी वाढत गेली की मला घोरण्याचा त्यांचा आवाज सुद्धा नको वाटायचा. थोडंसं जरी घोरले ना तरी माझी छाती धडधडायला लागायची की फिट तर नाहीये म्हणून. म्हणजे इतका वीट आला होता मला की मी काहीतरी बहाणा शोधायचे. मी आमच्या गॅलरीत झोपायला जायचे. तिकडे मला बरी झोप लागायची, पण त्यांच्यासोबत नाही झोप लागायची. त्या दरम्यान आम्ही इन्व्हर्टर पण घेतलं, कारण वडिलांना फिट्स फक्त रात्री यायच्या, दिवसा नाही. तर मग तेव्हा 2005-06 साली इन्व्हर्टर घेतलं तेव्हा.
माझी शाळा 2च मिनिटावर होती. म्हणजे घराच्या गॅलरीतून शाळा दिसायची, काही पावलांवर होती. तरीसुद्धा मी शाळेच्या पटांगणावर 2-2 तास लवकर जाऊन बसायचे उन्हामध्ये एकटीच. कारण की घरात नको वाटायचं. आदल्या रात्री पप्पांना फिट आलेली असायची. आणि कांद्याचा वास तर माझ्या इतक्या डोक्यात शिरला होता ना, कुठेही गेले कांद्याचा वास आला की मला अगदी नको व्हायचं. कारण की तीच दृश्य दिसायची ना समोर. तेच ते रिकामं घर, तेच ते विस्कटलेलं अंथरूण. नको वाटायचं मला. शेजारी आमचे खूप छान आहेत. त्या दादाला आता तर मी राखी बांधते, पण तेव्हा एवढी जवळीक नव्हती. आणि मित्र-मैत्रिणी पण अनफॉर्च्युनेटली मी तेवढे घट्ट नाही जमवू शकले. ह्याची मला भयंकर खंत वाटते, की मी का घट्ट मित्र-मैत्रिणी नाही बनवू शकले. कदाचित ह्याच्याचमुळे, की बॅक ऑफ द माइंड इतकं टेन्शनने घर केलेलं असायचं ना, की प्रेझेंटमध्ये मी नसायचेच. त्यांच्यासोबत फिरायला जा, त्यांच्यासोबत प्लॅन्स कर, अभ्यास कर, ह्याच्यात मी नसायचेच. एकुलती एक मुलगी असूनसुद्धा आई-वडिलांशी मी तितकी जवळीक नाही साधू शकले. कारण की बॅक ऑफ द माइंड टेन्शनच असायचं. आणि इतकं कळायचं की आईलाही आपण छोट्या-छोट्या गोष्टी नाही शेअर केल्या पाहिजे, कारण मग ती अजून टेन्शन घेईल. तिला आधीच वडिलांचं होतंच टेन्शन. आणि आई, एक वडील आणि मुलाच्या, एक मुलगी आणि वडील यांच्या ज्या व्याख्या मी तेव्हा ऐकून होते किंवा आजही ज्या मी ऐकते, त्या अनफॉर्च्युनेटली माझ्या आणि माझ्या वडिलांच्या बाबतीमध्ये नाही जुळू शकल्या. त्यांचं आजारपण थोडंसं मध्ये येत गेलं. ते मनाने खूप छान होते. आतासुद्धा जेव्हा त्यांना देवाज्ञा झाली, सगळ्यांच्या तोंडी हेच होतं की किती चांगला माणूस होता, किती शांत, प्रेमळ माणूस. आणि ते खरंच तसे होते. पण अनफॉर्च्युनेटली एक मुलगी म्हणून मी माझ्या बाबांच्या फार नजीक नाही जाऊ शकले. त्यांचा मी आदर करायचे, ते सगळं सांगतील तसं करायचे, पण असं ते म्हणतात ना, असं बॉन्डिंग बाप-लेकीचं, तसं नाही होऊ शकलं. गोळ्या घ्यायचे नाहीत, त्यामुळे फिट्सची फ्रिक्वेन्सी वाढत गेली. असंही झालेलं आहे की एकाच रात्रीमध्ये त्यांना 2-3 वेळा फिट्स आल्या. एकदा असंही झालेलं आहे की वडिलांना फिट आली, मला त्याचा आवाज आला, तरीही मी उठले नाही. मी इतकी वैतागले होते, इतका मला वीट आला होता या टेन्शनचा, की माझी इच्छा झाली नाही. पण आजही मला त्या गोष्टीची लाज वाटते की मी आईला मदत करायला का नाही उठले. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी आईला सांगितलं की मी उठले होते, म्हणजे मला कळलेलं पप्पांना फिट आली, त्यावेळेला ती काही बोलली नाही ते ऐकून. पण तिचं ते जे चेहरा होता तो मला आज तागायत आठवतो आणि मला त्या गोष्टीची लाज वाटते. मी तेव्हा उठायला हवं होतं. इयत्ता 10वी होते. शाळा सुटून डिरेक्टली मी संस्कृत क्लासला गेले. तिकडे वडिलांच्या शाळेतील एक विद्यार्थी होता. त्याच्याकडून मला कळलं की आज वडिलांना शाळेत वर्गावर शिकवत असताना फिट आली. दिवसा फिट येण्याची ही पहिलीच वेळ होती. मी जेमतेम फिजिकली तो संस्कृत क्लास अटेंड केला, पण मेंटली माझ्या मनामध्ये हेच होतं की आता घरी जाऊन काय दृश्य असेल. परत वडिलांना फिट येईल का, परत तोच कांद्याचा वास, परत तीच भीती, तीच धडधड, तेच झोप न लागणं. घरी पोचले मी. आई पण माझी भरपूर बिथरलेली होती. मी आल्यानंतर तिने डायरेक्ट अंथरूणच टाकायला सुरुवात केली. तेव्हा मी तिला आठवण करून दिली की आपलं जेवण अजून बाकी आहे. कधी-कधी तर असंही व्हायचं की म्हणजे तिने तर इतकी भीती घेतली होती की ती कित्येक वेळा मला सांगायची की एक दिवस या टेन्शनपायी माझा जीव जाईल. एकदा टीव्ही पाहत असताना रात्री माझ्याकडून आवाज थोडासा वाढला. ती इतकी दचकून उठली आणि मला इतकी ओरडली, मी ते कधीच नाही विसरू शकत. असे कित्येक प्रसंग आहेत. काही तुमच्यासमोर मी उलगडले. इयत्ता 11वी असताना फायनली त्यांची एन्जिओप्लास्टी झाली आणि तेव्हा तो फिटचा जो संघर्ष होता आमचा तो थांबला. त्यानंतर त्यांना एकदा फिट आली होती, पण ती शेवटची. 12वी झाली, इंजिनिअरिंगसुद्धा झालं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला मी टेम्पररी पदावर लेक्चरर म्हणून रुजू झाले. मला आवडतं शिकवायला आणि मला तशी पावती पण मिळाली होती मित्रपरिवाराकडून की तू एखादी गोष्ट छान समजावून सांगतेस. आणि माझ्यामध्ये जे कलागुण आहेत ते जोपासण्यासाठी मला वाव मिळेल या सगळ्या दृष्टिकोनातून मी ती नोकरी स्वीकारली आणि मास्टर्सला ॲडमिशनसुद्धा घेतलं. हे सुरू असताना माझ्या वडिलांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली, कारण की त्यांची बदली एका लांबच्या शहरात झाली होती आणि या वयामध्ये त्यांना एकट्याने तिकडे जाऊन राहावं लागणार होतं. म्हणून आम्ही संगनमताने त्यांना VRS घ्यायला लावली. 2018 जुलै महिन्यात पावसाळ्यात वडील शेतावर होते. घरी आले, त्यांच्या कपड्यांना चिखल लागला होता. आईने विचारलं काय झालंय, ते म्हणाले मी पाय घसरून पडलो. त्याच्यानंतर त्यांनी अंघोळ केली, झोपले वगैरे. संध्याकाळी आम्ही चहाला एकत्र बसलो होतो 3 जण. तेव्हा आईला त्यांची कृती थोडीशी अशी डाऊटफुल वाटली आणि मला सुद्धा ते जाणवलं की ते त्यांचा डावा हात जास्त उचलत नाहीयेत, डावा पाय जास्त उचलत नाहीयेत, उजव्या हाताने जास्त हालचाल करतायत आणि थोडंसं त्यांचं जे ओठ आहे ते मला एका बाजूला झुकलेलं दिसलं. तर टीव्ही सिरियल्स पाहून एवढं तर कळलं होतं की या गोष्टीला पॅरालिसिस म्हणू शकतो आपण. तर आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो त्यांना. पण रविवार होता त्या दिवशी अनफॉर्च्युनेटली, त्यामुळे ट्रीटमेंट व्हायला उशीर लागला.
त्या सगळ्या पायी म्हणा किंवा एका डॉक्टरकडून दुसऱ्याकडे शिफ्ट केल्यामुळे म्हणा किंवा त्यांनी भीती घेतल्यामुळे म्हणा, तो पॅरालिसिसचा अटॅक जो माइल्ड होता 20% तो वाढून 50%वर गेला. पण घरातल्या घरात ते चालत फिरत होते आणि त्याच्यातच आम्ही समाधान शोधलं होतं. त्यानंतर कोविड आला, लॉकडाऊन आलं. विद्यार्थ्यांना जरी सुट्टी असली तरी स्टाफला जावं लागायचं सुरुवातीच्या काळामध्ये. एसटीची फ्रिक्वेन्सी कमी झाली होती बसेसची, म्हणून मी 2 व्हीलरवर जायला लागले. असंच एक दिवस माझा ॲक्सिडेंट झालं. त्यामध्ये माझा हा कॉलर बोन तुटला, माझा पाठीचा स्कॅप्युला तुटला, 6 बरगड्या माझ्या तुटल्या. कॉलर बोनमध्ये प्लेट टाकण्यात आली. बरगड्या आणि स्कॅप्युला आपोआप जुळून येतील असं डॉक्टरांनी म्हणालं, पण त्यातल्या त्यात एक बरगडी थोडी टोकदार तुटली होती. त्याच्यामुळे माझं फुफ्फुस आणि त्याची बाहेरची भिंत याला थोडीशी इजा झाली होती. तर त्याच्यामध्ये हवा आणि पाणी अडकून पडलं होतं. ते काढण्यासाठी छातीच्या बाजूने एक छोटासा कट केला गेला, नळी टाकली गेली. 2 दिवस ती नळी आतमध्ये होती. 5 दिवस मी ICUमध्ये होते. हळूहळू त्याच्यातून पण मी बाहेर आले. त्यानंतर सुरू केला माझा यूट्यूबचा प्रवास. माझं पहिलं चॅनल मी समृद्धी म्हणून. 2021मध्ये लग्न झालं. लोकांनी खूप पसंत केले ते व्हिडिओज. पण पुन्हा आयुष्याने आघात केला. माझ्या सासरच्या कुटुंबावर कोविडची सावली आली. सासूबाई, सासरेबुवा, माझे दीर सगळे हॉस्पिटलाइज्ड. अगदी गंभीर प्रकृतीपर्यंत प्रकरण पोहोचलेलं. माझे वडील आणि मी सुद्धा पॉझिटिव्ह. जाऊबाई नुकत्याच प्रसूती झाल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या माहेरी होत्या. सासरी लग्न होऊन मला हार्डली 2.5 ते 3 महिने झाले होते. किचनमध्ये कुठल्या डब्यात कुठली गोष्ट ठेवली आहे ह्याची सुद्धा अजून मला माहिती व्हायची होती. माहेरी एकुलती एक असल्यामुळे कधी जेवणाची जबाबदारी घेतली नव्हती स्वयंपाकाची. सासूबाई आजारी पडल्यानंतर ती माझ्या अंगावर आली. ती मी जेमतेम माझ्या परीने सांभाळली, कारण थोडीफार मला स्वयंपाकाची सवय होती. वडिलांचा फिट्सचा अनुभव गाठीशी होता, म्हणून पॅरालिसिसला तोंड देणं सोपं गेलं. आणि हे दोन्ही अनुभव पाठीशी होते म्हणून मला सासरी कोविडला सामोरं जाणं सोपं गेलं. हळूहळू त्या सगळ्यातून बाहेर आले. पण अनफॉर्च्युनेटली काही कारणांमुळे मला माझ्या आधीच्या चॅनलवर कन्सिस्टंट राहणं जमलं नाही. व्ह्यूज राहून गेले, डिप्रेशन आलं. म्हटलं रडत बसण्यात काही अर्थ नाही, आपण नवीन चॅनल सुरू करूया. वाव समृद्धी म्हणून नवीन चॅनल सुरू केलं. ते आता 1 लाखाच्या पुढे पोहोचलेलं आहे. तुमचे सगळ्यांचे आभार. देवाने आई होण्याचं सुख पदरात टाकलं. माझा मुलगा अरीव आता 1 वर्षाचा आहे. त्याचा आम्ही बारसा करणार होतो. त्याच्या 1-2 दिवस आधी वडिलांचं निधन झालं. त्यांना 1 महिन्यापूर्वी पुन्हा एकदा पॅरालिसिस अटॅक आला आणि आता मात्र ते बेड रिडन झाले. त्यांच्या नाकातून नळी टाकली होती. फक्त लिक्विड इंटेक सुरू होता. 1 महिना लढा दिला, पण 2023 साली ते आम्हाला सोडून गेले. 2005 साली सुरू झालेला जो संघर्ष होता त्यांच्या आरोग्याशी रिलेटेड, तो 2023 साली त्यांच्यासोबतच संपला. आत्ता माझे पती, माझे सासू-सासरे, माझी आई, माझे भाऊ-बहीण, नातेवाईक आणि तुम्ही मंडळी, तुमच्यामुळे मी स्थिर अशी उभी आहे आणि छान माझं आयुष्य व्यतीत होतंय. तुमचे सगळ्यांचे त्यासाठी आभार. तर माझ्या या प्रवासातून मी काय शिकले? पहिली गोष्ट, हेल्थ इज वेल्थ. आरोग्य आहे तर सगळं काही आहे. दुसरी गोष्ट, देवावर विश्वास हवा, अध्यात्म हवं. कठीण काळामध्ये आपल्याला उभारी येते. कुठलाही प्रॉब्लेम प्रत्यक्षरित्या तेवढा मोठा नसतोच जेवढा मोठा तो आपल्या डोक्यात असतो. चांगली वेळ, वाईट वेळ, पुन्हा चांगली वेळ, पुन्हा वाईट वेळ, हे चक्र आयुष्याचं सुरूच असतं. जे काही होतं चांगल्यासाठीच होतं. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधुनी पाहे, मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. धन्यवाद. क्या पढ़ाई करने के बाद भी और तो और वर्क एक्सपीरियंस होने के बावजूद हमें कम्युनिकेशन स्किल्स, लैक ऑफ कॉन्फिडेंस और इंटरव्यूज के डर की वजह से करियर को रिस्टार्ट करने में मुश्किल आ रही है? घबराइए मत. हम जानते हैं हमारे जैसे ना जाने कितनी औरतें हैं जिनके पास वर्क एक्सपीरियंस है, पर कुछ ना कुछ रीजंस की वजह से जॉब छूट गई है और अब हम अपने करियर को फिर से एक मौका देना चाहते हैं. पर जरूरत है तो एक सपोर्ट की, मेंटरशिप की और स्किल्स इंप्रूवमेंट की. इसलिए जोश लेकर आया है एक ऐसा प्रोफेशनल ट्रेनिंग प्रोग्राम जो घर बैठे बैठे लाइव एक्सपर्ट सेशंस के थ्रू बनाए हमें दोबारा से जॉब रेडी. आइए घरेलू कामकाज के साथ साथ करते हैं खुद के सपने पूरे और करियर की एक नई शुरुआत विद फुल कॉन्फिडेंस एंड पॉलिश स्किल्स. अगर हम रेडी हैं अपने स्किल्स को अपग्रेड करने के लिए तो नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.